स्ट्रॅटजी अँड प्लॅनिंग फॉर प्रिलिम्स. MPSCच्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी? MPSCच्या अभ्यासाची सुरुवात योग्य दिशेने होणे गरजेचे आहे, कारण सुरुवात योग्य दिशेत केली नाही तर केलेला अभ्यास वाया जातो. तर MPSCची जर्नी जी आहे ती पूर्ण वेळ चालणारी लॉंग प्रोसेस आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. ही जर्नी आहे विद्यार्थीपासून अधिकारी बनण्यापर्यंत. पूर्वपरीक्षेमध्ये GS1 आणि CSAT असे 2 पेपर आहेत. GS1 मध्ये 100 प्रश्न 200 मार्क्ससाठी आणि GS2 मध्ये 80 प्रश्न 200 मार्क्ससाठी. CSAT जो GS2 हा सब्जेक्ट आहे त्यामध्ये 33 गुण म्हणजे 66 गुण अपेक्षित आहेत. या GS1 मध्ये असणारे विषय इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमी, राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, पर्यावरण, विज्ञान, चालू घडामोडी असे 7 सब्जेक्ट. अभ्यास सुरू करताना महत्त्वाचे मुद्दे. आपणास MPSCचा पूर्ण सिलेबस माहीत करून घेणे अपेक्षित आहे. सिलेबसची कॉपी नेहमी सोबत असावी. अक्षरशः सिलेबस पाठ करूनच ठेवावा. अभ्यासाची वेळ मॅनेज करणे गरजेचे आहे. कन्सेप्ट आणि फॅक्ट्स समजावून घेणेही गरजेचे आहे. जर तुम्ही क्लास लावला असेल तर प्रत्येक फॅक्ट्स आणि कन्सेप्ट हे क्लिअर करणे, त्याचं डीप ॲनालिसिस करणे गरजेचे. इफ यू वॉन्ट टू बी अ स्टेट टॉपर, स्टडी लाईक अ स्टेट टॉपर. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवसभराच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल सांगणार आहे, कारण दोज हू फेल टू प्लॅन टू फेल. अभ्यास करत राहा आणि तुमच्या अभ्यासाची रिक्वायरमेंट्स मला कमेंट करून कळवा. थँक्यू.